नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भेटलोय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आहे आपल्या चुटकीच्या वाढदिवसाचा। आणि ही फ्रॉक शिवलेली आहे आमच्या रियानी आणि ती बघा किती सुंदर एकदम शिवले। लय भारी वाटली, मला लय भारी आवडली। तिच्याजवळ लय कला आहे आणि ही आमची ती रिया। जीव आहे छोटा पण लय कला तिची मोठी आहे। नेल आर्ट करते, परत ॲरी वर्क करते, ब्लाऊज शिवते। ही फ्रॉक पण तिने शिवले, म्हणजे ऑर्डर देऊ शकता तुम्ही 100%। एवढा करून पण हा डेकोरेशन पण रियानी, पन्नूनी, तशूनी अशा सगळ्या पोरी मिळून बनवलेले। आणि तोच डेकोरेशन बघायला आमच्या आगासनच्या ताईचा पण आम्हाला व्हिडिओ कॉल आला होता। ती बोलली का अजून तुमचा बड्डे साजरा झाला नाही, एवढं वाजलं तरी। पण त्यांना काय माहिती आहे का, पप्पू होता तिचा कामावर नेहमीसारखाच। आणि कामावर काही काड्या घालणाऱ्या माणसांमुळे दिवस खराब होतो, त्याच्यामुळे सुद्धा वाट लागलेली अख्ख्या बड्डेची। पण तरी पण आम्ही त्यातल्या त्यात तोडका मोडका तो साजरा करायचा प्रयत्न केला। बड्डेसाठी पोरीची मोठी आत्यास रेडी होत होती, तयारी करीत होती। तिच्या मागे 1-2 तिचे मेकअप आर्टिस्ट फिरत होत्या, त्यांची तयारी होता इकडं चुटकीची तयारी चालू होती। चुटकी एकदम गोंडस दिसत होती। मम्मीसला सांगितलं थोडीशी बाजूला हो, पण मम्मीच काही लवकर बाजूला झाली नाही। अर्धा जीव घेतल्यावर मम्मीच बाजूला झाली। फायनली चुटकीची तयारी झाली, तरी पण रियाला त्याच्यात काहीतरी खोट वाटत होती। एवढी चांगली फ्रॉक तरी पण तिला त्याच्यात काहीतरी डाऊट वाटत होता। नाही मला अशी शिवायची होती, पण तिच्याकडे टाईम नव्हता तेवढा। त्यात मोठ्या आत्याने चुटकीचा आणला केक आणि आयत्यावर कोयता कसा मारायचा हे आमच्या करिश्माकडून शिका। कारण तर रियाने एवढ्या मेहनतीत 2 दिवस घालून हा शिवला ड्रेस। आणि करिश्मा फोटो शूटिंगसाठी तिला फिरवते गरगर फिरवता बाब्या तिकडून चुटकीला गिफ्ट घेऊन आला। करिश्माचा फोटोशूट तरी पण चालूच होता आणि काकी तिकडे वाट बघते कधीपासून चुटकीला घेऊन बसलेली का जेणेकरून माझा एक तरी फोटो काढ। पण करिश्माचा हातातला कॅमेरा सुटत नव्हता। शेवटी काकीचा फोटो काढायला घेतला तशवीत आणि मोबाईल, आणि काकी झाली शेवटी खुश। सगळ्यांची खुशी तर फोटो काढण्यातच होती, फक्त रियाचीच एकमेव खुशी अशी असते का तिने जी वस्तू ऑर्डर केलेली असते ती कधी फोडताव असा तिला झालेला असतो। आता ह्यो रियानेच केक ऑर्डर केला होता, आता तो कसा आलाय ओरिजिनल जसा दिला होता तसा आलाय का नाही त्या बघासाठी तिने एवढी फोडायची कोशिश केली, पण शेवटी तिला फुटाणा झाला। शेवटी तिने कपडा कापाची कैची आणली ना त्याच्या खाली बॉक्स पाडीत घेतला, कारण ते केकची पॅकिंग अशी होती तर मी पण शूटिंग करता बघून हैराण झालो। शेवटी रियाने घेतलेला खंडपुरा केला ना केक बाहेर काढून दाखवलाच। केक लय भारी होता, जशी ऑर्डर दिली होती फोटोमध्ये तसाच केक आला होता। शेवटी तसूनी घेतला पेट्टा ताज लावाला, तिला नाही जमला लगेच पनूनी घेतली मदत करायला। दोघींची चुटकीचा बर्थडे चालू व्हायच्या आधीच आमची क्यूटी पाय नेत्रा पण आली। नेत्राची शूटिंग घेऊन आतमध्ये जाऊन बघतो तर काय चुटकीच्या आजी आजोबांची तयारी चालू होती। त्यांची तयारी होता चुटकीच्या काकाची एंट्री झाली म्हणजे विषय संपला, कार्यक्रमाला सुरुवात झाली। आता कोणची वाट बघता, मी तर आलो असा बोलणारा चुटकीच्या काकाला चुटकीने गप्प करून बोलली, आरती कर ना गप, आरतीत पैसे टाक, धंद्याचा टाइम आहे, खोटी करू नको। असा करून आरतीला सुरुवात झाली। पहिल्याच आरतीमध्ये चुटकीच्या आजीबाईंनी तिला 200 रुपये आणि एक कॅडबरी देऊन पाठवली। आजोबांनी घेतली दुसरी आरती घेतात मागून आवाज यायला लागला की आजोबा जरा मोठी नोट टाका, मोठी नोट। पण आजोबांनी नोट छोटी पण बंडल मोठा अशी गत करत चुटकीला सरप्राईज केली। चुटकी पण चॅप्टर होती, आजोबा कधी पण गंडू शकतो म्हणून बंडल उलटा सुलटा करून बघत होती ओरिजिनल आहे का। तिला खात्री पटली बंडल ओरिजिनल आहे, तेव्हा ती शांत झाली। ओके बोलून तिने आजोबाला मागे जायला सांगितलं। लगेच काकीची एंट्री झाली, काकीने आरती करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर चुटकीच्या मम्मीची एंट्री झाली। चुटकी पण चुटकीच ना चुटकीची मम्मी पण चुटकीच। लय लांबा असरो दिसतो। चला मला दाखलतो तरी जात नाही। नेक्स्ट तरी पण नाही। इकडे बघ रे, काय विचारतो आपण
चुकलं किशान. Happy birthday to you. दे ना बाबूजी आता माहिती मग त्याला माहिती ना फक्त तू तंबुरा जोडीच नाही. दुसरा कोणताच गिफ्ट न पोरता आप्पा बाबाचा गिफ्ट चुटकीने फोडी घातला. कारण तर तिला माहिती आहे, त्याला ती सगळ्या वस्तू सांगते का मला ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे ना. तो लक्षात ठेवतो ना, तिला वस्तू बरोबर आणतो. त्याच्यामुळे तिला असा वाटला का बर्थडेला कुठला तरी तिचाच सांगितलेली वस्तू आणली असेल ना, शेवटी त्याच झाला. आप्पानी तिला टेंट प्ले हाऊस आणून दिला होता, त्याच्यामुळे ती लय खुश होती. डबा ठोकून पडलेलं काजू बदाम आई घेऊन आली होतं. ते काजू बदाम सगळं बाब्याला दिलं. आता मग दुसऱ्याला काय द्यायचं, तर फादर लसणाच्या कांद्या घेऊन आला आणि एकेकाला पाकल्या द्यायला लागला. असा सरळ साध्या पद्धतीत आम्ही चुटकीचा बर्थडे साजरा केला. बाय 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 कर, जोरात बाय बाय कर, अजून जोरात बाय बाय कर, कर ना जोरात बाय बाय, अजून थांब जोरात बाहेर कर, अजून जोरात बाय बाय कर. सगळ्यांचा कसा काता झाला तो एक फोटो काढलाय ना मग. सेपरेट शेवटी वागली कारली पोरीला. लाईट बंद कर, लाईट बिल जास्त येईल. आणि ते 100 रुपये कोणाचे पडले ते उचल. दरवाजा लावून घे फादर, तिचा झोपाचा टाइम झाला. चुटकी झोपून उठेपर्यंत प्रसाद टोले ब्लॉग या नवीन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबून ठेवा.